नमस्कार. आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 4.2. प्रश्न नंबर 1. पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? मित्रांनो, या 4 पर्यायांमध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे? आता प्रत्येक पर्यायामध्ये शून्यानंतर आहे दशांश चिन्ह. मग मित्रांनो, दशांश चिन्हानंतर जेवढ्या जवळचा अंक तेवढी मोठी संख्या आणि दशांश चिन्हानंतर मित्रांनो जेवढ्या लांबचा अंक तेवढी लहान संख्या. म्हणजे मित्रांनो, दशांश चिन्हानंतर उजवीकडे पहिला जो अंक असतो तो असतो दशांश, त्यानंतर शतांश, सहस्रांश आणि दशसहस्रांश. म्हणजे मित्रांनो, दशांश चिन्हाच्या उजवीकडे आपण एक एक घर पुढे गेल्यानंतर संख्या लहान लहान होत जाते आणि दशांश चिन्हाच्या डावीकडे एक एक घर पुढे सरकल्यानंतर मित्रांनो संख्या मोठी होत जाते. म्हणजे प्रश्न नंबर 1 मध्ये सर्वात मोठी संख्या आहे पर्याय क्रमांक डी. आता मित्रांनो, 0.3 म्हणजेच काय? 3/10 म्हणजे 10 मधले 3. आणि आता मित्रांनो डायरेक्ट मी पर्याय क्रमांक ए कडे येतोय. 0.003 म्हणजेच काय? 3/. मित्रांनो, दशांश चिन्हानंतर 4 घर आहे म्हणजे या ठिकाणी 4 शून्य म्हणजे 3/10,000. म्हणजे मित्रांनो 10,000 मधील 3 आणि इथे आहे 10 मधले 3 म्हणजे मोठी संख्या आहे मित्रांनो ही पर्याय क्रमांक डी. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी. प्रश्न नंबर 2. पुढीलपैकी कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने आहेत? मित्रांनो, उतरता क्रम म्हटलं की मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे. मग उतरत्या क्रमामध्ये सगळ्यात अगोदर असते सर्वात मोठी संख्या, त्यानंतर त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान आणि त्यापेक्षा लहान. मग आता पर्याय क्रमांक ए. पहिली संख्या आहे 12.075. त्यानंतर त्या पुढची संख्या आहे 12.705. म्हणजे मित्रांनो थोडक्यात 12.75. त्या पुढची संख्या आहे 12.705. म्हणजे मित्रांनो 75 पेक्षा 705 काय आहे? मोठी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए मध्ये मित्रांनो आपल्याला चढता क्रम दिसतो. पहिल्या 2 संख्यांमध्ये चढता क्रम आहे म्हणून पर्याय क्रमांक ए. मित्रांनो, पर्याय क्रमांक ए आहे चुकीचा. आता पर्याय क्रमांक आपण बी कडे जाऊया. पर्याय क्रमांक बी मध्ये पहिली संख्या आहे 12,000 किंवा 12.750 म्हणजे थोडक्यात 12.750 आपल्याला समजण्यासाठी मित्रांनो असं म्हणतोय मी. त्यानंतर पुढची संख्या आहे 12.705. 750 मोठी आहे, 750 पेक्षा 705 लहान आहे आणि त्या पुढे संख्या आहे 12.75. तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला उतरता क्रम दिसतो. सर्वात मोठी संख्या आहे 12.750, त्यापेक्षा लहान संख्या 12.705 आणि 705 पेक्षा सुद्धा लहान संख्या 12.75. मित्रांनो, पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला उतरता क्रम दिसतो म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी. आता मित्रांनो दशांश चिन्हानंतर 7, 5, 0 असं वाचन करावं लागतं, पण हे तुम्हाला समजण्यासाठी 750 पेक्षा लहान 705 आणि 705 पेक्षा सुद्धा लहान 75 म्हणून उत्तर पर्याय क्रमांक बी. प्रश्न नंबर 3. 27,810 भागिले 1.35 बरोबर किती? मित्रांनो, आपल्याला हा भागाकार करायचा आहे. भागाकार करताना नेहमी लक्षात ठेवायचा आपला जो भाजक आहे तो भाजक पूर्णांकात असायला पाहिजे. भाजक ही पूर्ण संख्या असायला पाहिजे. त्यामध्ये मित्रांनो दशांश चिन्ह नको, म्हणजे भाग देणं आपल्याला सोपं जातं. मग आपला जो भाजक आहे त्यामध्ये मित्रांनो दशांश चिन्हानंतर 2 घरं आहेत म्हणजे आपल्याला हे दशांश चिन्ह 2 घरं उजवीकडे सरकवायचे. म्हणजे मित्रांनो बघा संख्या तयार होते. आता मित्रांनो अंशस्थानी सुद्धा 2 शून्य येणार. अंशस्थानी मित्रांनो इथे 2 घरं आपण हे दशांश चिन्ह इथून 2 घरं उजवीकडे सरकवणार म्हणजे अंशस्थानी 2 शून्य येणार आणि छेदस्थानी म्हणजे मित्रांनो आपला भाजक असेल 135. बघा आपल्याला हा भागाकार करायचा आहे 27,81,000 भागिले 135. म्हणजे मित्रांनो हे दशांश चिन्ह 2 घर, छेदस्थानी दशांश चिन्ह 2 घर उजवीकडे सरकवलं, मग अंशस्थानी सुद्धा दशांश चिन्ह आपल्याला 2 घर उजवीकडे सरकवायचंय. आता करणार आपण हा भागाकार 27,81,000 आणि भागिले 135. आता मित्रांनो बघा 3 अंकी संख्येने 3 अंकी संख्येला भाग द्यायचा आहे.
13 दुणे 26 आणि जर 27 म्हटलं तर 270 म्हणजे 135 दुणे मित्रांनो 270 होतात. गुणाकार करून बघा 135 दुणे 270. मग आता 278 मधून 270 गेले तर मित्रांनो बाकी उरते 8. पुन्हा वरून घेतला 1 झाले 81. 135 ने 81 ला भाग जात नाही, 81 लहान आहे, मग शून्याचा भाग दिला. इथे सुद्धा मित्रांनो शून्य, पुन्हा खाली 81 वरून घेतला मित्रांनो हा शून्य. बघा पहिला शून्य घेतल्यानंतर संख्या तयार झाली 810 आणि मग 13 13 13 दुणे 26 13 39 13 52 13 पंचे 65 13 78. तर मित्रांनो बघा 135 सख जर केलं तर आपण बघा 6 पंचे 30 हातचे आले 3, सावित्रिक 18 19 20 21 हातचे आले 2, 6 1 6 7 8 बरोबर 810 म्हणजे 135 सख 810 मधून 810 गेले, बाकी उरले शून्य. आणि मित्रांनो पुढे 2 शून्य बाकी आहेत. कोणत्याही संख्येने शून्याला भाग दिल्यानंतर आपला भागाकार शून्य येतो, म्हणजे पुढे हे 2 शून्य लिहा. आपल्याला उत्तर मिळालं मित्रांनो 20,600 आपला भागाकार आला. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी 20,600. प्रश्न नंबर 4. 4.239 ला 0.9 ने भागाकार दिल्यावर हाती येते. तर मित्रांनो आपल्याला हा भागाकार करायचा आहे. 4.239 भागिले 0.9. आता मित्रांनो आपला जो भाजक आहे तो पूर्णांकात असायला पाहिजे. आपला भाजक आहे 0.9. मित्रांनो आपल्याला त्याचं हे दशांश चिन्ह एक घर आपल्याला उजवीकडे सरकावं लागेल, म्हणजे छेदस्थानी आपला भाजक होईल मित्रांनो 9. आणि मग छेदस्थानी आपण दशांश चिन्ह एक घर उजवीकडे सरकवलं तर अंशस्थानी सुद्धा दशांश चिन्ह एक घर उजवीकडे सरकवायचं, म्हणजे मित्रांनो आपली संख्या तयार होईल 42.39 आणि छेदस्थानी 9. मित्रांनो हा भागाकार आपण करणार 42.39 भागिले 9. मित्रांनो आपण काय केले, फक्त जो भाजक आहे त्याला आपण पूर्णांकात घेतलं, म्हणजे तो होता अपूर्णांकामध्ये, त्यामध्ये दशांश चिन्ह होतं मित्रांनो. ते दशांश चिन्ह आपण कॅन्सल करण्यासाठी दशांश चिन्ह आपण एक घर उजवीकडे सरकवलं, म्हणजे अपूर्णांकाचं त्याचं पूर्णांकात रूपांतर केलं. आणि मग आता आपण भागाकार करणार 9 1 9 9 2 18 9 3 27 9 चौक 36 9 5 45 9 चौक 36. मित्रांनो 4चा भाग जाणार 9 चौक 36. बाकी उरली 4 आणि 2 6, बाकी उरली 6. मित्रांनो या ठिकाणी येणार दशांश चिन्ह, त्यानंतर 3 खाली घ्यायचा, झाले 63. 9 7 63. 63 मधून 63 गेले, बाकी उरली 0, वरून घेतले 9 आणि 9 1 9 9 मधून 9 गेले, बाकी उरली 0. मित्रांनो आपला भागाकार आला 4.71. 4.71 म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी. उदाहरण नंबर 5. 0.8 आणि 0.04 यांचा गुणाकार किती. मित्रांनो हा गुणाकार करायचा आहे. बघा या गुणाकारामध्ये 8 आणि 4चा गुणाकार आपण करणार. 8 चौक 32. आता मित्रांनो दशांश चिन्हानंतर घर किती आहेत, 1. बघा दशांश चिन्हानंतर हे पहिलं घर, हे दुसरं घर आणि हे तिसरं घर, म्हणजे मित्रांनो बघा आता आपलं उत्तर येणार हे एक घर 2 घर मित्रांनो, त्यानंतर तिसरं घर म्हणजे या ठिकाणी 0, त्यानंतर दशांश चिन्ह आणि मित्रांनो पुढे येणार 0, म्हणजे आपलं उत्तर आलं 0 दशांश चिन्ह 0 3 2. मित्रांनो या प्रकारे कोणतंही उदाहरण आलं तरी सुद्धा आपण ते असंच करणार. आणखी एक उदाहरण बघूयात मित्रांनो. आपलं उत्तर आलं 0 दशांश चिन्ह 0 3 2, म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी. आणखी एक उदाहरण तुमच्या लक्षात येण्यासाठी मित्रांनो सोडून देतोय. 0.4 गुणिले 0.0 0 आणि 2. तर मित्रांनो फक्त आता 4चा आणि 2चा गुणाकार करायचा. मग 4 दुणे 8. आता मित्रांनो दशांश चिन्हानंतरची घरं मोजा. 1 घर 2 घर 3 घर आणि 4 घर, म्हणजे मित्रांनो बघा 1 घर 2 घर 3 घर 4 घर, त्यानंतर मित्रांनो दशांश चिन्ह आणि मग पुढे 0, म्हणजे 0 0 आणि 0. बघा मित्रांनो दशांश चिन्हानंतरची घरं आहेत 1 2 3 आणि 4. मग बघा
4 दुणे 8 या ठिकाणी 8 हे 1 घर 2 घर 3 घर आणि 4 घर, त्यानंतर दशांश चिन्ह पुढे 0. आपलं उत्तर आलं 0 दशांश चिन्ह 0 0 0 आणि 8. या प्रकारे मित्रांनो हे गुणाकाराचे उदाहरण सोडवायचे असतात. 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी. प्रश्न नंबर 6. दोन संख्यांचा गुणाकार 3 दशांश चिन्ह 9 2 आहे. त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, तर त्यातील मोठी संख्या कोणती? बघा मित्रांनो, गणित थोडं वेगळ्या प्रकारचं आहे. दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे आपल्याला 3 दशांश चिन्ह 9 2 आणि तो गुणाकार त्यातली एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. मग मित्रांनो, एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे मित्रांनो, म्हणजे थोडक्यात पहिली जी संख्या आहे लहान संख्या आहे त्याला आपण मानणार x. लहान संख्या x बरोबर लहान, आणि जी मोठी संख्या आहे मित्रांनो, मोठी संख्या काय आहे? दुसरीच्या दुप्पट, म्हणजे मित्रांनो 2x ही आहे मोठी संख्या. लहान संख्या x, मोठी संख्या 2x. मग मित्रांनो आता या ठिकाणी समीकरण तयार होतं. दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे x गुणिले 2x बरोबर मित्रांनो ही लहान संख्या आणि मोठी संख्या यांचा गुणाकार आहे 3 दशांश चिन्ह 9 2. तर मित्रांनो आपल्याला मोठी संख्या 2x म्हणजे किती ते आपल्याला ओळखायचं आहे. आता मित्रांनो x आणि x काय होणार? तर मित्रांनो x चा वर्ग म्हणजे मित्रांनो 2x वर्ग. x आणि x किती होणार? तर मित्रांनो x चा वर्ग म्हणजे 2x वर्ग बरोबर 3 दशांश चिन्ह 9 2. आता मित्रांनो हे 2 आणि x वर्ग यांच्यामध्ये आहे गुणाकार. मग हे 2 काय होणार? बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जाणार. मित्रांनो हे 2 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जाणार. ते गुणिले आहेत तिकडे गेल्यानंतर, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर होणार भागिले. म्हणजे मित्रांनो बघा x वर्ग बरोबर 3 दशांश चिन्ह 9 2 भागिले 2. आता मित्रांनो हा भागाकार बघा, बे एक बे बे एक बे या ठिकाणी बाकी उरली मित्रांनो 1. बघा बरं का, 2 ने 3 ला भाग दिला मित्रांनो, बाकी उरली 1. मग इथे किती झाले? 19. आता मित्रांनो इथे दशांश चिन्ह आहे म्हणून इथे सुद्धा आलं दशांश चिन्ह. त्यानंतर बे 9 18 बे 9 18 बाकी पुन्हा 1 उरली आणि बे सख 12. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं x वर्ग बरोबर 1 दशांश चिन्ह 9 6. बघा x वर्ग बरोबर 1 दशांश चिन्ह 9 6. आता मित्रांनो x चा वर्ग, मग आता मला सांगा 196 हा कशाचा वर्ग आहे? तर मित्रांनो 196 हा आहे 14 चा वर्ग, म्हणजे मित्रांनो x बरोबर 14. मग या ठिकाणी 196 मध्ये मित्रांनो एकानंतर दशांश चिन्ह आहे, म्हणजे आपल्या उत्तरामध्ये सुद्धा मित्रांनो दशांश चिन्ह येणार 1.4. 100 दशांश चिन्ह आहे 14 चा वर्ग, म्हणजे मित्रांनो x वर्ग बरोबर 196 तर x बरोबर 14. x ची किंमत मिळाली आपल्याला मित्रांनो. x म्हणजे काय? x म्हणजे लहान संख्या आहे 1.4 आणि मोठी संख्या काय आहे मित्रांनो? तर मोठी संख्या आहे 2x. 2 गुणिले x म्हणजे मित्रांनो 2 गुणिले 1.4. आता या ठिकाणी थोडक्यात 14 दुणे 28 एका अंकानंतर दशांश चिन्ह मित्रांनो मोठी संख्या आहे 2.8 किंवा 2 दशांश चिन्ह 8 ही आहे मोठी संख्या. बघा मोठी संख्या आहे 2x म्हणजे 2 गुणिले x. आपल्याला उत्तर मिळालं 2 दशांश चिन्ह 8. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी 2 दशांश चिन्ह 8. मित्रांनो सगळ्या स्टेप व्यवस्थित बघा, तुम्हाला हे गणित समजून जाईल. प्रश्न नंबर 7. दोन दशमान संख्यांचा गुणाकार 14 दशांश चिन्ह 8 3 7 आहे. जर त्यापैकी एक संख्या 4 दशांश चिन्ह 0 1 असेल तर दुसरी दशमान संख्या कोणती? दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे आपल्याला 14 दशांश चिन्ह 8 3 7 आणि त्या दोन संख्यांच्या गुणाकारामधील मित्रांनो एक संख्या आहे 4 दशांश चिन्ह 0 1 तर दुसरी संख्या कोणती मित्रांनो? त्यासाठी आपल्याला भागाकार करायचा आहे. तर भागाकार मित्रांनो बघा 14 दशांश चिन्ह 8 3 7 आणि भागिले 4 दशांश चिन्ह 0 1. मित्रांनो आपण 4 दशांश चिन्ह 0 1 ने 14 दशांश चिन्ह 8 3 7 ला भाग देणार. पण आपला जो भाजक आहे त्याला मित्रांनो आपल्याला पूर्णांकात त्याचं रूपांतर करायचंय. म्हणजे हे दशांश चिन्ह आपल्याला 2 घरं उजवीकडे सरकावं लागेल
म्हणजे मित्रांनो संख्या तयार होईल 401. मग छेदस्थानी जर आपण दशांश चिन्ह 2 घरं उजवीकडे सरकवलं तर अंशस्थानी सुद्धा दशांश चिन्ह 2 घरं आपण उजवीकडे सरकवणार. म्हणजे आपल्याला मित्रांनो संख्या तयार होईल बघा 1483.7 आणि भागिले 401. मित्रांनो हा भागाकार आपण करणार. आता आपण भागाकार करू शकतो कारण की आपला जो भाजक आहे तो आता पूर्णांकात आहे. तो अगोदर होता तो अपूर्णांकात, त्याचा आपण पूर्णांकात रूपांतर केलं. आता करणार आपण भागाकार. 1483.7 भागिले 401. तर मित्रांनो बघा आता 401 ने आपल्याला 1483 ला भाग द्यायचा आहे. मग थोडक्यात हे आहे तर 400. तर आपण 4चा पाढा म्हणूया. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16. तर मित्रांनो या ठिकाणी 3चा भाग जाईल. 4 3 12 म्हणजे 401 गुणिले जर आपण 3 केलं तर 3 1 3, 3 0 0 आणि 3 चौक 12, 1203. तर मित्रांनो 401 त्रिक 1203. आता वजाबाकी बघा 3तून 3 गेला 0, 8तून 0 गेला 8, 4तून 2 गेले 2 आणि या ठिकाणी 0. आता मित्रांनो या ठिकाणी येणार दशांश चिन्ह. त्यानंतर मित्रांनो आता वरून घेतले 7. 2807 झाले. आता मित्रांनो 401 ने आपण 2807 ला भाग देणार. आता 4 25 4 24 4 7 28 बरोबर मित्रांनो भाग जाईल 401 गुणिले जर आपण 7 केलं तर 7 1 7, 7 0 0 आणि 7 चौक 28. म्हणजे मित्रांनो 401 7 2807. 2807 मधून 2807 गेले, बाकी उरले 0. आणि मित्रांनो आपल्याला भागाकार मिळाला 3.7. 3.7 म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए. प्रश्न नंबर 8. 1227.6 भागिले 79 ची किंमत किती? मित्रांनो आपला जो भाजक आहे तो पूर्णांकात आहे, पण जो भाज्य आहे तो मित्रांनो अपूर्णांकात आहे. मित्रांनो त्याला आपण काय करूया, एक घर उजवीकडे सरकूया. मग अंशस्थानी जर आपण एक घर उजवीकडे सरकवलं तर छेदस्थानी सुद्धा आपण एक घर उजवीकडे सरकवणार. मित्रांनो आहे असा सुद्धा आपण भागाकार करू शकतो, पण आपण दोन्हीही संख्या पूर्णांकात घेऊया, दोन्हीही पूर्ण संख्या घेऊया. म्हणजे मित्रांनो अंशस्थानी येणार 12,276 आणि छेदस्थानी मित्रांनो या ठिकाणी एक दशांश चिन्ह या ठिकाणी आहे, आणखी एक घर उजवीकडे, म्हणजे मित्रांनो आणखी एक शून्य ऍड होणार, म्हणजे 79,200. तर मित्रांनो हा भागाकार आपल्याला करायचा आहे. भागाकार थोडा मोठा आहे. 79,200 ने आपल्याला भाग द्यायचा आहे मित्रांनो. बघा 79,200 ने आपल्याला 12,276 ला भाग द्यायचा आहे. तर मित्रांनो 79,200 ने 12,276 ला जर भाग द्यायला गेलो तर मित्रांनो संख्या लहान आहे, मग सुरुवातीला आपण शून्याचा भाग देणार. या ठिकाणी लिहिला 0. मित्रांनो आहे अशीच संख्या खाली येईल 12,276. मग आता मित्रांनो या ठिकाणी आपण दशांश चिन्ह लिहिणार आणि पुढे लिहिणार 0. दशांश चिन्ह दिलं, पुढे लिहिला 0, तर संख्या तयार झाली 1,22,760. आता मित्रांनो थोडक्यात हे 8 आहे. 8 1 8, 8 2 16. तर मित्रांनो 2चा भाग जात नाही, 1चाच भाग जाईल. म्हणजे 79,200 ने मित्रांनो 1चा भाग गेला, म्हणजे या ठिकाणी 79,200 1चा भाग गेला मित्रांनो. बघा आता या ठिकाणी वजाबाकी करायची आपल्याला. बघा 1,22,760 मधून 79,200 आपल्याला वजा करायचे. 0 6, 7तून 2 गेले 5, इथे झाले 12, 12तून 9 गेले 10, 11 12 3 आणि इथे झाले मित्रांनो 11, 11तून 7 गेले 4, 43,560. मित्रांनो दशांश चिन्ह दिलेलं आहे, आता लिहिला 0. मग आता 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 5 40. तर मित्रांनो 5चा भाग जातोय का बघूया. 79,200 गुणिले जर आपण 5 केलं तर 5 0 0 5 0 0 5 2 10 हातचा आला 1, 5 9 45 आणि 1 46 हातचे आले 4, 5 7 35 आणि 4 39. तर मित्रांनो 3,96,000 भाग जातो. म्हणजे 79,205
3,96,000. मित्रांनो बघा बाकी उरली 0, 0, 6. 15तनं 6 गेले, बाकी उरली 9. इथे झाले मित्रांनो 12 आणि 12तून 9 गेले 3. इथे मित्रांनो 0. आता मित्रांनो आणखी एक 39,600 बाकी राहिली, आणखी एक 0 दिला तर मित्रांनो 3,96,000 या ठिकाणी म्हणजे 79,200 गुणिले 5 केलं तर बरोबर 3,96,000 येतं. म्हणजे मित्रांनो पुन्हा 5चा भाग जाणार 79,205 3,96,000 आणि मित्रांनो भाग पूर्ण गेलेला आहे. बाकी या ठिकाणी 0 उरलेले आहे. आपला भागाकार आला 0.155 0.155 म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी. मित्रांनो व्यवस्थित बघा, या ठिकाणी आपला भागाकार पूर्ण झालेला आहे. प्रश्न नंबर 9. जेव्हा 48.480 ला 8 ने भागावे तेव्हा येणारा भागाकार असेल. मित्रांनो आपल्याला भागाकार करायचा आहे. आपला जो भाजक आहे तो पूर्णांकात आहे, आपण भागाकार करू शकतो. बघा 48.480 भागिले 8. 8 सख 48. 48 मधून 48 गेले, बाकी उरली 0. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी येणार दशांश चिन्ह, वरून घेतला 4. आता 8 ने 4 ला भाग जात नाही, मग शून्याचा भाग दिला, बाकी उरली 4, वरून घेतले 8. 8 सख 48. 48 मधून 48 गेले, बाकी उरली 0. आणि मित्रांनो पुढे 0 बाकी आहे. कोणत्याही संख्येने शून्याला भाग दिल्यानंतर भागाकार 0 येतो. मग मित्रांनो 800 या ठिकाणी येणार 0. आपल्याला भागाकार मिळाला 6.060. 6.060 म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय 4.2 संपला. मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होतो, सगळे प्रश्न व्यवस्थित समजून सांगायचे म्हटल्यानंतर व्हिडिओ मोठा होतो. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सर्व प्रश्न तुम्हाला समजतील. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.